Hi students, good morning to all of you. In last lecture, we have started a point binary addition from our chapter number 16. In these points, we have discussed about the four types of arithmetic operations. For example, binary addition, binary subtraction, binary multiplication and binary division. Today, here we are going to start some examples related with binary additions. Here I write rules. 0 plus 0 is equal to 0. 0 plus 1 is equal to 1. 1 plus 0 is equal to 1. 1 plus 1 is equal to 10. Sum is equal to 0 and carry is equal to 1. Okay? And last rule, 1 plus 1 plus 1 is equal to 1, 1. That is, sum is equal to 1 and carry is equal to 1. These rules are also discussed in last lecture. Today, we are going to start some examples related with these rules. आजच्या लेक्चरला आपण काय स्टडी करणार आहोत तर हे जे बायनरी ॲडिशनचे रूल्स आपण काल पाहिले त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आज आपण स्टडी करणार आहोत. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत 12 प्लस 40. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना इथं हे जे नंबर दिलेले आहेत 12 अँड 40 हे नंबर कसे आहेत व तर हे नंबर डेसिमल नंबर सिस्टीममधले आहेत. आता या डेसिमलचं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, बायनरीमध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत त्याची ॲडिशन परफॉर्म करणार आहोत. आता याचं फर्स्ट टाइम आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. 12चं आपण बायनरीमध्ये कन्वर्जन करूया. 12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू क्वेशंट येणार आहे 6 आणि रिमाइंडंट येणार आहे 0. आफ्टर दॅट 6 डिवायडेड बाय 2 क्वेशंट येणार आहे 3 आणि रिमाइंडंट येणार आहे 0. आफ्टर दॅट 3 डिवायडेड बाय 2 रिमाइंडंट येणार आहे 1 आणि क्वेशंट येणार आहे 1. सो बायनरी कन्वर्जन ऑफ 12 इज इक्वल टू 1 1 0 0. हे झालं आपलं 12चं बायनरी कन्वर्जन. आता त्याच्यानंतर आपल्याला बायनरी कन्वर्जन कशाचं करावं लागणार आहे, 14चं बायनरी कन्वर्जन करावं लागणार आहे. या साईडला मी ते करते. 14 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू क्वोशंट येणार आहे 7 आणि रिमाइंडंट येणार आहे 0. आता 7ला आपण परत काय करणार आहोत, 2ने डिवाइड करणार आहोत. त्याच्यामध्ये रिमाइंडंट येणार आहे 1 आणि क्वोशंट येणार आहे 3. ओके, 3ला परत 2ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडंट येणार आहे 1 आणि क्वोशंट येणार आहे 1. सो हिअर बायनरी कन्वर्जन ऑफ 14 इज 1 1 1 0. हे झालं आपलं 14चं बायनरी कन्वर्जन. आता आपल्याला काय करायचं आहे, याची ॲडिशन परफॉर्म करायचे. बघा, पहिल्यांदा जर तुम्हाला बायनरी नंबर दिले असतील तर इट्स ओके, यू कॅन डू ॲडिशन. पण जर इथं जर तुम्हाला डेसिमलमध्ये नंबर दिला असेल आणि त्याची जर ॲडिशन परफॉर्म करायची असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमची स्टेप काय असणार आहे, तर दिलेल्या नंबरचं काय करायचं आहे, तुम्हाला बायनरीमध्ये कन्वर्जन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, त्याच्यावरती ॲडिशन परफॉर्म करणार आहात यूजिंग बायनरी रूल्स. आता इकडून आपण ॲडिशन परफॉर्म करायला सुरुवात करूया. फर्स्ट 0 प्लस 0 युनिट प्लेसला आहे. 0 प्लस 0 काय येतं आन्सर 0. आफ्टर दॅट हिअर 0 प्लस 1, 0 प्लस 1चं आन्सर काय येतं 1. आता इथे बघा काय येते, इथे 1 प्लस 1 आहे. ओके, आपला फोर्थ रूल काय सांगतो की ज्याला 1 प्लस 1 असेल त्याला सम किती येते तर 0 येते आणि कॅरी काय केला जातं नेक्स्ट प्लेसमध्ये फॉरवर्ड केला जातो. किंवा इथं सम आपण काय सांगितली तर 10 सांगितली. मग इथं 1 प्लस 1 इज इक्वल टू सम काय येणार आहे आपली 0 येणार आहे आणि नेक्स्ट प्लेसमध्ये काय केला जाणार आहे कॅरी. आता इथं तो कॅरी फॉरवर्ड केला जाणार आहे म्हणून मी काय करते, तो कॅरी इथं बॉक्समध्ये लिहिते. आता या प्लेसमध्ये किती आहेत बघा, 1 प्लस 1 प्लस 1 3 टाइम्स इथं 1 आहेत. सो आपला लास्ट रूल काय सांगतो, ज्याला 1 प्लस 1 प्लस 1 या पद्धतीची सम असेल त्याला तिथं ॲन्सर काय येणार आहे तुमचं 1 आणि कॅरी 1 फॉरवर्ड केला जाईल. म्हणजे इथं ॲन्सर 1 येणार आहे आणि तुमचा कॅरी तयार झालेला 1. या कॅरीला तुम्ही बॉक्सही
करू शकता की जेणेकरून या एक्झाम्पलमध्ये असं दाखवलं जातं की या एक्झाम्पलमध्ये कॅरी जनरेट झालेला आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हा जो MSB आहे, सॉरी MSB म्हणजे काय तर मोस्ट सिग्निफिकंट बीट आणि LSB म्हणजे काय तर लिस्ट सिग्निफिकंट बीट. ज्या पद्धतीनं आपण मॅथ्समध्ये तुम्हाला प्लेस व्हॅल्यूज असतात, युनिट प्लेस व्हॅल्यू, त्याच्यानंतर डिफरंट प्लेस व्हॅल्यू तिथून सुरू होतात, तसंच इथं जी युनिट प्लेस व्हॅल्यू आहे त्याला काय म्हटलं जातं लिस्ट सिग्निफिकंट बीट, आणि जी लास्ट व्हॅल्यू आहे त्याची प्लेस व्हॅल्यू कशी असते जास्त असते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर मोस्ट सिग्निफिकंट बीट. लक्षात आलं. एक्झाम्पल बघा किती आपण इझिली सॉल्व केलेलं आहे. हे जर रूल्स तुम्हाला एकदा तुमच्या लक्षात आले की एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काहीच डिफिकल्टी येणार नाही. फक्त चेंज कुठं झाला तर इथे 1 + 1 = आपण काय म्हणतोय सम 0, किंवा तुम्ही 10 जरी लक्षात ठेवलं तरी चालते. 10 ज्याला तुम्ही लक्षात ठेवता त्याला इथं 0 येणार आहे आणि कॅरी काय केला जाईल नेक्स्ट प्लेसमध्ये फॉरवर्ड केला जाईल. मग इथं कॅरी फॉरवर्ड झाल्यानंतर ह्या तिघांची परत सम होणार आहे. मग ह्या 3 1ची सम झाल्यानंतर आन्सर काय येतं हो तुमचं सम = 1, आणि 1 काय केला जातो कॅरी जनरेट केला जातो. ह्या कॅरीला तुम्ही बॉक्स केला तरी चालेल किंवा अदरवाईज या पद्धतीनं तुम्ही लिहिलं तरी चालेल. लक्षात आलं तुमच्या हे एक्झाम्पल्स की एक्झाम्पल आपण कसं सॉल्व केलेलं आहे इथे. ओके, एक्झाम्पल नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. लास्ट लेक्चरला तुम्ही रूल्स जे आहेत ॲडिशनचे ते ॲडिशनचे रूल्स लिहिलेच असतील. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल हे तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय येणं गरजेचं आहे तर बायनरी कन्व्हर्जन जे आहे डेसिमल नंबरचं ते प्रॉपरली करता आलं पाहिजे, तरच तुम्ही काय करणार आहात हे एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व करणार आहात. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया त्या टाईपमधलं. 23 + 25. ओके, हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. आता हे सॉल्व करताना आपल्याला तीच प्रोसिजर फॉलो करावी लागणार आहे. इथं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे 23चं बायनरी कन्व्हर्जन. इथं मी 23चं बायनरी कन्व्हर्जन राईट डाऊन करते. 23 ÷ 2 रिमाइंडंट येणार आहे 1 आणि त्याचा क्वोशंट येणार आहे 11. 11 ÷ 2 क्वोशंट येणार आहे 5 आणि रिमाइंडंट येणार आहे 1. 5 ÷ 2 रिमाइंडंट येणार आहे 1 आणि क्वेशंट येणार आहे 2. 2 ÷ 2 रिमाइंडंट आला त्याचा 0 आणि क्वोशंट आला 1. बघा चेक करा बायनरी कन्व्हर्जन व्यवस्थित आपण केलं आहे की नाही ते. ओके, आता आपण नेक्स्ट बायनरी कन्व्हर्जन कुणाचं करूया 25चं. 25 ÷ 2. आता 25 ÷ 2 रिमाइंडंट येणार आहे 1, क्वेशंट येणार आहे 12. 12 ÷ 2 रिमाइंडंट येणार आहे 0, क्वेशंट येणार आहे 6. 6 ÷ 2 रिमाइंडंट 0, क्वेशंट 3. 3 ÷ 2 रिमाइंडंट 1 अँड क्वेशंट 1. ओके, हिअर बायनरी कन्व्हर्जन ऑफ 25 अँड 23 वी गेट. इथं आपण राईट डाऊन करूया याचं बायनरी कन्व्हर्जन. 23चं बायनरी कन्व्हर्जन काय आलं मग 1 0 1 1 1. ओके, हे झालं 23चं बायनरी कन्व्हर्जन. आणि 25चं बायनरी कन्व्हर्जन काय आलं बघा 1 1 0 0 1. ओके, या दोघांचंही बायनरी कन्व्हर्जन आपण इथं केलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत तर याची ॲडिशन जी आहे ते ॲडिशन परफॉर्म करणार आहोत. आता ॲडिशन परफॉर्म करत असताना युनिट प्लेसला काय आहे 1 + 1. 1 + 1 म्हणजे किती तर त्याची सम 0 येते आणि एक कॅरी फॉरवर्ड केला जातो. ओके, 1 + 1 = सम 0, कॅरी फॉरवर्ड केला या प्लेसला. आता या प्लेसला सम कुणाची होणार आहे 1 + 1 + 0. 1 + 1 + 0 0 इथं आहे, त्यामुळं त्याचं काय तुम्हाला त्याच्या ॲडिशनमध्ये त्यांनी काय फरक पडणार नाही. सो मग सम कुणाची होईल इथं सुद्धा 1 + 1. अगेन 1 + 1 = 0 आणि कॅरी एक फॉरवर्ड केला जातो. आता इथं पण सेम तीच कंडिशन झाली 1 + 1 + 0. सो हिअर सम = 0 अँड कॅरी इज फॉरवर्ड. हिअर अगेन 1 + 0 + 1 सम = 0 अँड कॅरी. आता इथं लास्ट प्लेसला काय आले बघा 1 + 1 + 1 म्हणजे इथं काय झाली तुमची सम काय आली
11 आली. आता ह्या 1ला तुम्ही बॉक्स केला तरी चालतोय किंवा या पद्धतीने तुम्ही आन्सर राईट डाऊन केलं तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. ओके, एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. हे एक्झाम्पल्स केअरफुली बघा आणि ते अंडरस्टँडिंग करून घ्या, कारण याचा यूज तुम्हाला पुढे जाऊन खूप ठिकाणी होणार आहे. ज्याला पण 12थमध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, या बायनरी ॲडिशन, सबट्रॅक्शन ह्याच्या अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत हे परफॉर्म करावे लागणार आहेत. मग त्याला जर आत्ता तुम्हाला व्यवस्थित समजलं तर पुढे जाऊन तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आहे. एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. 120 + 70. ओके, आता हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता इथं आपल्याला 3 डिजिट नंबर एक दिलेला आहे आणि एक 2 डिजिट नंबर आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट स्टेप आपली काय असणार आहे, तर आपण काय करणार आहोत, याचं बायनरी कन्व्हर्जन. फर्स्ट बायनरी कन्व्हर्जन कुणाचं करणार आहोत आपण, 120चं. 120 डिवायडेड बाय 2, रिमेंडंट येणार आहे 0, क्वेशंट येणार आहे 60. 60 डिवायडेड बाय 2, रिमेंडंट 0, क्वेशंट 30. 30 डिवायडेड बाय 2, क्वेशंट 50, रिमेंडंट 0. 50 डिवायडेड बाय 2, रिमेंडंट 1, क्वेशंट 7. 7 डिवायडेड बाय 2, 1. 3 divided by 2, 1, 1. Okay, so binary conversion of 120 is here. After that, take binary conversion of 70. 70 divided by 2, remainder 0, quotient 35. 35 divided by 2, remainder 1 and quotient 70. 17 divided by 2, remainder 1, quotient 8. 8 divided by 2, remainder 0, quotient 4. 4 divided by 2, remainder 0, quotient 2. 2 divided by 2, remainder 0 and quotient 1. So binary conversion of 17 is here. Okay, check this binary conversion. ओके, बायनरी कन्वर्जन आता आपल्या इथं झालेलं आहे. आपण काय करूया, ह्या ज्या बायनरी कन्वर्जनच्या व्हॅल्यूज आहेत त्या इथं प्लेस करूया. 120चं बायनरी कन्वर्जन काय आलं मग, 1 1 1 1, 4 टाइम्स 1 अँड 3 टाइम्स 0. ओके, आफ्टर दॅट बायनरी कन्वर्जन ऑफ 17 काय, 1 0 0 0, 1 0 0 0, 1 1 0, 1 1 0. सपोज काही वेळेला जर बायनरी कन्वर्जन, आता इथं बायनरी कन्वर्जन दोघांचे जे आलेलं आहे त्याच्यामध्ये सेम प्लेस व्हॅल्यू आहेत किंवा आपण त्याला सेम नंबर ऑफ डिजिट्स म्हणू शकतो. पण काही ठिकाणी सपोज बायनरी कन्वर्जन एखादा नंबर असेल की त्याच्यामध्ये 4 बिट्स आहेत आणि सेकंड बायनरी कन्वर्जन जर असेल की ज्याच्यामध्ये 3 बिट्सच अवेलेबल आहेत, मग अशा ठिकाणी काय करायचं, तर आपला रूल आपल्याला माहिती आहे की ज्याला ते कंप्लीट होत नाही त्याला आपण काय करतो, तर लेफ्ट साईडला 0 ॲड करतो. आपण नॉर्मली सुद्धा ज्याला हे ॲडिशन परफॉर्म करतो त्याला इथं जर काहीच व्हॅल्यू नसेल तर आपण इथं काय करू शकतो, 0 ॲड करू शकतो. सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण काय करू शकतो, जर सपोज तुमचे जे काही बीट्स आहेत ते बीट्स जर बॅलन्स होत नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, लेफ्ट साईडला 0 ॲड करू शकता. आता चला ही बायनरी जी आहे ती ॲडिशन आपण परफॉर्म करूया. 0 + 0 ॲन्सर येणार आहे 0. हिअर 0 + 1 ॲन्सर येणार आहे 1. 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 0 1, 1 + 0 1 अँड हिअर 1 + 1 इज इक्वल टू काय आहे हो, सम 0 आणि कॅरी 1. कॅरीला या पद्धतीने तिथे तुम्ही अंडरलाईनही करू शकता किंवा त्याला बॉक्समध्येही तुम्ही प्लेस करू शकता. राईट डाऊन द गिवन एक्झाम्पल इन नोटबुक. ओके,
एक्झाम्पल तुमचं राईट डाऊन करून झालं. आता लास्ट एक्झाम्पल आपण या टाईपचं घेऊया आणि नंतर सबट्रॅक्शन जे आहे ते सबट्रॅक्शन परफॉर्म करूया. आता काही वेळेला तुम्हाला एक्झाममध्ये काय दिलं जातं तर डायरेक्ट एखादा बायनरी नंबर दिला जाईल. फॉर एक्झाम्पल 100011 हा नंबर आहे प्लस 1110. या पद्धतीची तुम्हाला ॲडिशन परफॉर्म करायला डायरेक्टली बायनरी नंबरसुद्धा दिला जातो. मग इथं कन्व्हर्जनची जी स्टेप आहे ती स्टेप तुमची काय होणार आहे, स्किप होणार आहे आणि डायरेक्टली तुम्ही काय करणार आहात, इथे ॲडिशन परफॉर्म करणार आहात. आता इथं 1 + 0 0. आफ्टर दॅट 1 + 1 0 अँड कॅरी हिअर गोज. 1 + 0 + 1 अगेन सम इज इक्वल टू 0 अँड 1 कॅरी जनरेट. 1 + 0 + 1 sum is equal to 0, 1 carry generate. Here 1 + 0 1 and here 1. The answer is that. Write down this example also and here I write some examples for homework. Okay, homework साठी मी इथं काही एक्झाम्पल्स लिहिते. ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत. And last 5th example. हे 5 एक्झाम्पल्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. राईट डाऊन करून घ्या एक्झाम्पल्स हे. नेक्स्ट आपल्याला बायनरी सबट्रॅक्शन जे आहे ते सबट्रॅक्शन स्टडी करायचं आहे. आता बायनरी सबट्रॅक्शन स्टडी करत असताना सबट्रॅक्शनचे काही रूल्स आहेत, ते सुद्धा रूल्स आपण काय करणार आहोत इथे बघणार आहोत. ओके, आता बायनरी सबट्रॅक्शन करत असताना हे सबट्रॅक्शनचे जे रूल्स आहेत ना, या रूल्सनुसार सबट्रॅक्शन फक्त इथं आपल्याला परफॉर्म करायचे आहे. पण ॲक्च्युली ज्या वेळेला बायनरी सबट्रॅक्शन केली जाते त्यावेळेला ती सबट्रॅक्शन कशी केली जाते हो, तर 1s अँड 2s कॉम्प्लिमेंटचा यूज करून काय केली जाते, बायनरी सबट्रॅक्शन केली जाते. का, त्याचं रिझन ही इथं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण हे जे रूल्स आहेत हे रूल्स काही ठिकाणी काय करतायत तर रॉंग फॉलो होत आहेत किंवा काही ठिकाणी त्याचा रिझल्ट जो मिळतो आहे तुम्हाला तो प्रॉपर वेनं रिझल्ट इथं दिला जात नाही आहे. त्यामुळे हे रूल्स काय केले जातात तर स्किप केले जातात. आणि मोस्ट ऑफ टाईम जर तुम्हाला सबट्रॅक्शन करायचे असेल तर ती सबट्रॅक्शन कशी केली जाते तर त्याच्यासाठी 1s कॉम्प्लिमेंट अँड 2s कॉम्प्लिमेंट घेतला जातो. आता 1s कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आणि 2s कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे सुद्धा आपण शिकणार आहोत. त्या अगोदर बुक्समध्ये जे बायनरी सबट्रॅक्शनचे रूल्स दिलेले आहेत ते रूल्स काय आहेत ते आपण बघूयात. आता पहिला रूल काय आहे बघा, 1 - 0 इज इक्वल टू 1. ओके, सेकंड रूल काय बघा, 0 - 0 इज इक्वल टू 0. थर्ड रूल काय आहे, 0 - 1 इज इक्वल टू 1. डिफरन्स is equal to 0 and borrow is equal to difference is equal to 1 and borrow is equal to 1. And last rule, 1 - 1 is equal to again 0. आता इकडे लक्ष द्या, ज्या पद्धतीने आपण सबट्रॅक्शनचे रूल्स बघितले पण सबट्रॅक्शनमध्ये रूल्स किती होते हो, 5 रूल्स होते बरोबर आहे. त्याच्यातला जो लास्ट रूल्स होता तो मोस्ट इम्पॉर्टंट होता की ज्या वेळेला तुम्हाला 3 डिजिट नंबर असतील की ज्या ठिकाणी 1 + 1 + 1 असे 3 नंबर्स असतील त्याला त्याचा ॲन्सर काय यायला पाहिजे. पण जर इथं बायनरी सबट्रॅक्शनचे रूल्स पाहिले तर बघा तुमच्या काय लक्षात येते, पहिला रूल काय आहे, 1 - 0 इज इक्वल टू 1. हा रूल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो आपण ज्याला डेसिमल व्हॅल्यूसुद्धा यूज करतो त्याला कोणत्याही नंबरमधून जर 0 मायनस केला तर तुमचा ॲन्सर काय येतो,
तोच नंबर. नेक्स्ट रूल काय सांगतो, 0 - 0 = 0. हा रूलसुद्धा आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये डिफरंट रूल कोणता आहे बघा, थर्ड टाईपचा रूल की ज्याच्यामध्ये 0 - 1 = 1 1. आता 0 - 1 म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने आपण एखाद्या छोट्या नंबरमधून जर मोठा नंबर मायनस करत असेल, लक्षात घ्या आपण नॉर्मली ज्या पद्धतीनं डेसिमल नंबरचे सबट्रॅक्शन करतो आणि जर तुम्ही मायनस करत असलेला नंबर हा जर मोठा असेल वरच्या नंबरपेक्षा, तर तिथं आपण काय करतो, त्याची प्लेस व्हॅल्यू चेंज करतो. इथं सुद्धा सेम तीच प्रोसिजर केली जाते. म्हणून इथं ॲन्सर काय येतो तुमचं 1 1. आता इथं डिफरन्स काय लिहिला जातो, तर 1 लिहिला जातो आणि बॉरो 1 केला जातो. ज्या पद्धतीनं आपण काय म्हणतो की कॅरी ज्या पद्धतीनं जनरेट होतो त्याच पद्धतीने इथं काय आहे, बॉरो आहे, फक्त त्याचं नेम काय केलेलं आहे, इथं चेंज केलेलं आहे. आणि फोर्थ रूल काय सांगतो, तर 1 - 1 = 0. हा रूलसुद्धा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता याचा ड्रॉबॅक काय आहे बघा या सिस्टीमचा किंवा या रूलचा, ज्यावेळेला तुम्हाला या पद्धतीचं एक्झाम्पल असेल, ओके, की इथं 3 तुम्हाला प्लेस व्हॅल्यू दिलेले आहेत आणि ह्या तिन्ही प्लेस व्हॅल्यूला 1 1 आहे. आता आपल्याला रूल्स कुठपर्यंत आहेत, तर ज्यावेळेला 0 - 1 येतं किंवा 1 - 1 इथं आलेलं आहे, ओके, याचं ॲन्सर आलं 0. आता ह्या 1चं काय करायचं, मग या ठिकाणी काय केलं जातं, तर हे रूल्स काय होतात, रॉंग ठरवले जातात. मग त्यासाठी काय केलं, तर 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट यूज करण्यात येते. या रूल्सचं सुद्धा आपण एक एक्झाम्पल इथं बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही हे जे सबट्रॅक्शनचे रूल्स आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. इथं मी एक एक्झाम्पल राईट करते. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत सबट्रॅक्शनमधलं, 30 - 10. ओके, 30 - 10 हे एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. आता इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, बायनरी कन्व्हर्जन जे आहे ते बायनरी कन्व्हर्जन फर्स्ट घ्यावं लागणार आहे. कुणाचं, 13चं. आता 13चं बायनरी कन्व्हर्जन काय ते बघा, बायनरी कन्व्हर्जन, त्याच्यानंतर 10. आता इथे मी राईट डाऊन करते. 13चं बायनरी कन्व्हर्जन काय आलं, 1 0 1 0 1 0 1. ओके, मायनस बायनरी कन्व्हर्जन कुणाचं, 10चं काय आलं, 1 0 1 0 1 0 1 0. ओके, आता आपण याची काय करणार आहोत, सबट्रॅक्शन परफॉर्म करणार आहोत. आता सबट्रॅक्शन परफॉर्म करत असताना 1 - 0 आपला रूल काय सांगतो, सबट्रॅक्शनचा 1 - 0 = 1. हिअर आता 0 - 1 दिलेला आहे. आता 0 - 1 थर्ड नंबरचा रूल, इथं डिफरन्स काय येतो, 1 आणि बॉरो काय केला जातो, 1. म्हणजेच आपण काय त्याला म्हणू शकतो, तर इथं जो हादसा दिला जातो आपण त्याला ज्या पद्धतीनं कॅरी म्हणतो त्या पद्धतीनं. आता आपण तो इथं न देता काय करणार आहे, तो इथं देणार आहे. आता इथं काय होणार आहे बघा, 1 - 1 1 - 1चा ॲन्सर किती येतो, 0. आता इथं परत 0 - 1 0 - 1 डिफरन्स काय केला जातो, 1 आणि बॉरो 1. सो हिअर अगेन 1 - 1 = 0. म्हणजे तुमचं बायनरी कन्व्हर्जन काय आलं, सबट्रॅक्शनचं, ज्यावेळेला तुम्ही 30 - 10 करताय त्यावेळेला ॲन्सर काय आलं, 0 1 0 1 1. ओके, ॲन्सर राईट डाऊन करा. हे रूल्स जे आहेत हे रूल्स ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. सॉरी, इथं आपलं एक मिस्टेक झालेली आहे. इथे एक स्टेप एक्स्ट्रा झालेली आहे. 3 - 2 हिअर 1 बायनरी कन्व्हर्जन ऑफ 13 1 1 0 1. सॉरी, अगेन 1 1 0 1 आणि याचं काय आलेलं आहे, 1 0 1 0. ओके, परफॉर्म 1 - 0 1 0 - 1 1 डिफरन्स
1 borrow, 1 minus 1 0 and 0. So answer of 13 minus 10 is equal to 0 0 1 1. चेंज करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. थोडी इथे एक स्टेप आपली एक्स्ट्रा झालेली होती. सो ओके, लेट्स गो नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस टाईप 12 minus 9. ओके, आता पहिल्यांदा आपण 12चं बायनरी कन्वर्जन करूया. 12 डिवायडेड बाय 2, 6 डिवायडेड बाय 2, 3 डिवायडेड बाय 2 1. आणि 9चं बायनरी कन्वर्जन 9 डिवायडेड बाय 2 1, 4 डिवायडेड बाय 2 0, 2 डिवायडेड बाय 2 0 1. 12चं बायनरी कन्वर्जन काय आलं बघा, 1 1 0 0. आणि 9चं बायनरी कन्वर्जन काय आलं, 1 0 0 1. आता याचा आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्शन करणार आहोत. 0 minus 1, 1 डिफरन्स अँड 1 borrow. Here again 0 minus 1, 0 minus 1, 1 difference, 1 borrow. Here again 1 minus 1, answer 0, 1 minus 1 0. Here the binary conversion of 12 minus 9 is 0 0 1 1. ओके, एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. लक्षात आलं तुमच्या की बायनरी ॲडिशन अँड सबट्रॅक्शनचे जे आहे ते कोणत्या पद्धतीने केलं जातं. आता इथं तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल्स मी देते. फर्स्ट एक्झाम्पल घ्या होमवर्कसाठी. वन 1 1 0 minus 1 0 1 1. Second example for homework, 90 minus 75. ओके, हे 2 एक्झाम्पल्स जे आहेत ते ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही राईट डाऊन करायचे आहेत. आणि असेच अजून काही एक्झाम्पल्स जर तुम्हाला माहीत असतील तर तेही एक्झाम्पल्स तुम्ही काय करा, ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करा. आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो तर बायनरी ॲडिशन आणि बायनरी सबट्रॅक्शनचे जे रूल्स आहेत त्यानुसार आपण काय केलं तर त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल स्टडी केले. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण 1s कॉम्प्लिमेंट अँड 2s कॉम्प्लिमेंट कसा फाइंड आउट करायचा, प्लस मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ बायनरी नंबर कसं फाइंड आउट करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.